नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आणि आज आहे माझ्या देवाचा साखरपुडा. तर आम्ही जाणार आहोत. तर मी सकाळी 6 वाजता उठून आंघोळ वगैरे केलेली आहे. आंघोळ केलेली न दिसत असेल मी, तरी पण मी आंघोळ केलेली आहे. आणि आता मी करत आहे नाश्ता जो मम्मीनी बनवला आहे. चला तुम्हाला दाखवते. आणि मेकअप आर्टिस्ट थोड्या वेळाने येईल, सो मी नाश्ता करून घेते. तर इथे नाश्ता आहे भाकरी, अंडा आणि कुलबी आणि सोडे. आणि मम्मीने बनवलेत. मम्मी अजून एक भाकरी घेऊन आली मला. ही नरम आहे ती खायला. हां, आणि इथे बुनो बसलेला आहे. सो चला नाश्ता करून घेऊया. तर गाईज इथे मेकअप आर्टिस्ट आलेली आहे दिशा. आणि तिने मला रडवलं लेन्स घालून, पण मला लेन्स काय खूप दिवसांत लावलं, त्यामुळे माझे डोळे लाल पडले आहेत. तर त्यामुळे मग काढल्या मी परत. आता चला मेकअप करायला स्टार्ट करूया. तुम्हाला मेकअपच्या नंतर लुक दाखवते. सो चला, फायनली माझा मेकअप झालेला आहे आणि दिशाने केलेला आहे ऑलवेज बेस्ट. सो चला आता निघतोय. भरपूर घाई झाली आहे आम्हाला जायला आणि भेटूया नंतर. चला बाय बाय. सो चला आता आपण निघालेलो आहोत आणि गाडीसुद्धा तयार आहे आणि आम्हाला भरपूर सारा वेळ झाला आहे. सो चला डायरेक्ट लोकेशनवरच जाऊया आता. सो या. नवरा निघालेला आहे फायनली आणि सगळ्यांच्या गाड्या निघालेल्या आहेत. सोबतच बस आहे. सो चला आता तिकडे पोचूया. आम्ही आता चाललोय. कुठे चाललोय आपण? शिव नागोटणे शिव काय बेन्से शिव बेन्सेला चाललोय. आता आम्ही नवरी तिकडची आहे. सो चला जाऊया. तर इथे आहे नवऱ्याची गाडी आणि आमचे दीर. कसं वाटतंय मग? एक नंबर. तिथे गेल्यावर घाम वगैरे फुटवू नका म्हणजे झाला. मग आता आम्ही निघालेलो आहोत आणि तिथे पण नाचायचं आहे. जरा नाचा विचार. कधी नाचणार? हा, आम्हाला तर नाचताना दिसलं नाही तुम्ही. काय वाटतंय? नर्वसनेस काय वाटतंय? नक्की काय वाटतंय मला सांगा. नर्वस झालायत का? नर्वस. तर गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत. पण अजून बँजोवाल्यांचा काय थांब पत्ता नाही आहे. कोणाची तरी हळद पोचवायला का काय करायला गेलेत. आणि आम्ही सगळीजण इथे थांबलेलो आहोत. आणि साखरपुडा ऑलमोस्ट लेट झालाय. 12 इथेच वाजलेत आम्हाला. तर चला पुढे बघूया काय होतं. काय कर इथं बघा, नवऱ्याची आई माझ्या सासूबाई म्हणजे. सगळी जण इथे आहोत आम्ही. सो हाय कर. नाव काय तुझं? अस्मी. तर चला आता वेट करतो आम्ही. जेव्हा बँजोवाले येतील तेव्हाच साखरपुडा निघेल. तर मग चला आता आम्ही काय शिव बेन्सेला आहोत. तर मग चला सगळेजण थांबलेत. भरपूर जणी आम्ही थांबलोय.
आहे. नाचलं तर कोणीच काय नाही, पण ठीक आहे आता ऊनच तेवढं होतं, नाचायला नाही झालं. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत. माझा आवाज येत असेल ठीक गोष्ट आहे, नसेल येत असेल तरीही ठीक गोष्ट आहे. इथे नवरा बसलेला आहे आणि इथे सगळेजण बसलेले आहेत. नवरा काय कर या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून दोन्ही नाही राहू दे, कशाला पाहिजे. खिडकीमध्ये आहे कोण पण? अच्छा दिसत नाहीत फॅन. तर गाईज माझ्या फॅन पण आहेत, आपण भेटू नंतर त्यांना. बघा 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 आज पवित्र गुढी सर्वांच्या साक्षीने आपण या ठिकाणी उभारत आहोत. तर इथे आणि खरोखर नवरी आलेली आहे, बघू शकता. हरी पाहिला रे हरी पाहिला या भक्तीप्रमाणेच आजच्या या पवित्र दिवसाचा औचित्य साधून आणि आमचा नवरा हा साक्षीगंध सोहळा लाजला नवरा आमचा. ते बघू शकता तुम्ही, नवरी मुलगी आलेली आहे, म्हणजेच माझी होणारी जाऊबाई. नवरी मुलीचे बाबा. बघा फोटो गाईज, फोटो बघा. इथे साखरपुडा चालू आहे आणि पप्पा ॲज ऑलवेज ते फोनवरच आहेत. बिझनेसमॅन कुठेही त्यांचं ते चालू असं फोनवरच आहेत. आणि इथे नवरा बसलेला आहे, नवरीची पूजा चालू आहे आणि थोड्या वेळाने होईल. भरपूर गर्दी आहे इथे आणि सोबतच गरम एवढं होत आहे ना, घाण गरम होत आहे, घाण म्हणजे मला घाम फुटलेला. मी कूलरच्या इथे जाऊन पुन्हा घाम निर्मवला आणि मग त्याच्यानंतर मी आले. सो चला बघूया आता कसं काय पुढे. आणि ज्यूस पिला आम्ही. इथे लहान लहान पोरं पण ज्यूस पित आहेत. हाय कर रे, हाय कर असा हाय. इथं लहान लहान पोरं पण ज्यूस पित आहेत. मी पण पिला, एकच ग्लास पिला, जास्त नाही पिला. तर आता नवरा बसलेला आहे पूजेला, तुम्हाला दाखवते. तर गाईज नवरी आलेली आहे, तुम्हाला दाखवते. बघा आता माझा आवाज येतोय नाही येतोय, माईक तर लावलाय पण आवाज येत असेल. तर नवरी दाखवते तुम्हाला. त्याचप्रमाणे या ठिकाणी नवरी आदरणीय श्री चिंतामणी महादेव कराळे आपला नवरी आलेली आहे, बघू शकता. आमच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. आणि आमचा नवरा कसा बघतोय इथे, यांचं देखील स्वागत करत आहोत. धन्य आजी दीना. नवरा लाजलाय. इथे काका बसलेले आहेत, नवऱ्याचे पप्पा म्हणजे माझे सासरे आणि काका. आणि ते आता नवरी येईल तर नवरी तुम्हाला मी दाखवते.
आणि पेढे खाऊया तर आपण साखरपुड्याचे. आणि इथे सगळे घरचे बसलेले आहेत. बघा माझ्या जाऊबाई. हे घ्या, कॉंग्रॅच्युलेशन्स. लास्ट आहे, आपण हळूहळू बोलायला लावू हळूहळू. घरी आल्यावर टेन्शन नका येऊ तुम्ही, मी आहे. गाईज माझी रिअल सासू, सेम फेस, सेम. माझ्या नवऱ्याचा फेस बघा आणि आत्याचा फेस बघा. माझ्या नवऱ्याची आत्या आहे, माझ्या आत्ते सासू. तर गाईज बघू शकता इथे आपले फॅन्स भेटलेले आहेत. हाय कर ग. तर हे आहे आकांक्षाचं घर, बघू शकता. आणि आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत. घरातले सगळेजण बसले तिथे. आई बसलेली आहे, आई बसलेली आहे, परत ताई बसलेल्या आहेत. तर मी असं ऐकलं की भरपूर जण फॅन्स आहेत तिथे भेटले. तर बघू आता, काही जण लास्ट आहेत पण काही जण आहेत. हो गाईज चला आता मी निघालो आहेत घरी जायला. उद्या चून आहे, उठणं आहे. तर उद्या तुम्हाला डायरेक्ट आता व्लॉग भेटेल. सो चला जाऊया घरी. आता झालेलं आहे सगळं, तर आपण घरी जाणार आहोत. सो एक सेरेमनी राहिली आहे, त्यासाठी आम्ही परत आलो आहेत, म्हणजे केक कटची. सो चला तुम्हाला दाखवते. बस नाही वाटतं, काय माहिती. तर नवीन पद्धत मी ऐकत आहे. आमच्या इथं नाही असली पद्धत. आमच्या इथं मटणाचा डब्बा आणि भाकऱ्या देतात. ते डोक्यावर घ्यायचं ना, सोडायला घ्यायचं. तर इथे पसं काय उरवणार आहेत ते तांदूळ आम्ही घेऊन जायचे नाचवत. तर मग चला तुम्हाला दाखवते. एक अशी नवीन म्हणजे बोलतो ना आपण, जसं गाव चेंज होतं तसं रीती चेंज होतात, तशी पद्धती चेंज होतात, तशी भाषा चेंज होते. म्हणजे आता आपण सगळे आगरीच आहोत, पण प्रत्येक गावाची रीत पद्धत ही वेगळी असते, वेगळी भाषा असते. अलिबागकरांची वेगळी आहे, पनवेलकरांची भाषा वेगळी आहे, भिवंडीकरांची भाषा वेगळी आहे, जे तळोजाला राहतात त्यांची भाषा वेगळी आहे. म्हणजे अशी सगळी भाषा वेगळे आहेत पण आहेत एकच. सो चला तुम्हाला दाखवते ही नवीनवाली पद्धत. ही नवीन म्हणजे माझ्यासाठी नवीन, त्यांच्यासाठी तर खूप काळापासून चालू आहे. माझ्यासाठी नवीन आहे तर मी नवीन बोलत आहे की माझ्यासाठी पद्धत नवीन आहे. तर तुम्हाला दाखवते. चल, तर देवारा आणलेला आहे आणि सगळ्यांचे देवारे बघायला भरपूर आवडतात. देवाचा सोट, देवाची काठी आणि छान छान मस्त काय काय असतं, मला बघायला भरपूर आवडतं. आता आमच्याही देवारामध्ये आहेच, पण सगळ्यांचे देवारे जसे असतात तसं अपडेट असं चांगलं आहे. आणि ते नवरी आलेली आहे बघा, आणि आमचा इथे नवरा बसलेला आहे. तर काहीतरी वेगळी पद्धत आपण बघतोय आता. चला, म्हणजे हाताने ते तांदूळ ह्या बेडशीट मध्ये भरायचे आणि ते तांदूळ आम्ही घेऊन जायचे. पाहिजे बघ, विचार करून मार. चांगला आडीला असं उद्या आमची परवा आमची हळदीची माणसं जेवली पाहिजे. तेवढा बाजूला हॉटेल पण हात आत जाऊ द्या. लोट लोट बस. असं उतरू नको ग, उतरू नको. उरव बस. हे कोपऱ्यापर्यंत हात उचलते होती. असं कर, मतलब किती झालं? एक टाक अजून एक टाक. असं उडव, तुला किती पाय देवर उडव ना. हा असं उडव बस. आमचं राहू दे चावूल. तर फायनली एवढे सारे चावल इथे आलेले आहेत. ते आता पॅक करून आम्ही घरी नेणार आहोत आणि त्याच्यावर हळद नाचवणार आहोत. तर चला, एवढे सारे तांदूळ इथे जमा झालेले आहेत. आता ते आम्हाला न्यायचे. डोक्यावर करून गेले ते मला नाही माहिती, पण हाय आता. चला, तर मंडळी आता
आम्ही निघालोय घरी जायला. चाऊल आणि उठणं सुद्धा आहे, म्हणजे चून आहेत उद्या आणि उठणं सुद्धा आहे, तर ते तुम्हाला दाखवते. आता घरी आले आणि ह्याचं बघा काय चाललंय. बुनो बघितलं हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे बुनो? बुनो इकडे इकडे चिवणा म्हणजे चिवणा. हा 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 किती खुश झालाय तो आता. सो गाईज आम्ही पोचलो. कसं काय बुनो. सो गाईज आम्ही पोचलेलो आहोत घरी. हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण की उद्या चून आहे, परवा हळद आहे आणि तेरवा लग्न आहे. सो पुढचे व्हिडिओ तर येणारच आहे. सो स्टे ट्यून. आणि आजचा मेकअप केला होता दिशानी माझा. तिचं डिटेल सगळी म्हणजे तिची इन्स्टा आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, जाऊन चेक करा. खूप छान मेकअप करते. आणि तर मी चालले होते चेंज करायला, कारण की जेव्हा पण म्हणजे बोलतात ना सगळं होऊन जातं. मी कधी शूटला वगैरे गेले, शूट संपतं तर मला सगळं टोचायला लागतं, तसं आता सगळं टोचते. तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मस्त स्टे हॅपी, स्टे सेफ आणि बाय बाय.